युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या या कार्यक्रमासाठी संजयजी भुतडा यांच्या खास निमंत्रणावरून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय मंगेशजी पाडगावकर साहेब, माझ्या सहकारी मंत्री महोदया शोभाताई बच्छाव, माझे जुने मित्र भारतकुमारजी राऊत आणि आणखीन एक जुने मित्र अनिल थत्तेजी, कुलदीप पवार. तर हे 82 सालामध्ये माझ्या आम्ही एक सिनेमा काढला होता, मला वाटतं नाशिकला शूटिंग झालं होतं, त्याचे ते हिरो सगळी जुनी माणसं आहेत, मित्र आहेत. आणि सुरेंद्रजी शर्मा जे आहेत यांना तर आपण सगळेच ओळखता, कुठे आहेत बाकी सगळे. इथे उपमहापौर जे आहेत हे सुद्धा बोरसेजी खास हजर आहेत. आणि माझ्या सर्व बांधवांनो, भगिनी मातांनो, आज गुढीपाडवा आहे आणि त्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मी माझ्या वतीनं आपणा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. नवीन वर्ष आपलं जे आहे अतिशय सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जावो अशी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. खरं म्हणजे आज आम्ही काही जसं बोलायचं, मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे म्हणून, नाही तर मी तुमच्यामध्ये येऊन बसणार होतो. आणि अतिशय जे त्या कार्यक्रमात व्हरायटी आहे आणि अतिशय एवढी मोठी मोठी माणसं आहेत. ही माणसं कार्यक्रमाला येणं किंवा यांचा कार्यक्रम ऐकणं, पाहणं हा एक अतिशय अभूतपूर्व असा आनंद आहे. दुर्दैवानं मला तो काय घेता येत नाही, परंतु संजयजीने सांगणार आहे की जरा एखादी कॅसेट वगैरे बनवून दे, म्हणजे ती पाहीन. अर्थात सुरेंद्रजी शर्मांसारखे जे आहेत त्यांचं मी अनेक वेळा ऐकलेलं सुद्धा आहे. आणि आमच्यासारखी जी राजकारणी माणसं जे असतात हे अनेक विषय जे आहेत त्यांना आपोआपच पुरवत असतात त्यांच्या सगळ्या त्यामुळे ही सगळी माणसं जी आमची अतिशय जवळची असतात, मित्र असतात. आमच्यातलं व्यंग काय आहे ते शोधायचं आणि ते ठोकायचं. आम्ही पुरवठेदार आहोत त्यांचे. अर्थात त्यांचेच काही सगळे जे बसलेले त्याच्यात लाईनमध्ये पुढे आणखी 4-5 सगळे आदरणीय व्यक्ती, ते सगळ्यांचेच. कोण प्रेमाने ठोकतो, कोण कसा, परंतु आमची जडणघडण जे आहे खऱ्या अर्थानं या लोकांच्यामुळेच होत असते. मी अधिक बोलत नाही, परंतु संजय भुतडांनी अतिशय छोट्या काळामध्ये 35 वय आहे आता, 27 वर्ष आले म्हणतात. एवढ्या वर्षामध्ये त्यांनी नाशिकमध्ये किती मोठं नाव कमवलेलं आहे, उत्तम काम केलेलं आहे. त्यांना खरोखरच मनापासून शुभेच्छा दिल्या पाहिजे. आणि संजयजी, आपल्या सगळ्यांना कळलं असेल की नाशिकची माणसं अतिशय गोड आहेत, चांगले आहेत, प्रेमळ आहेत. आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे आशीर्वादाने उभे राहणारे आहेत. आणि म्हणून अगदी थोड्या काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं की अतिशय उंच भरारीचे आपण घेऊ शकलेला आहात. ही उंच भरारी मला व्यक्तिशः अतिशय आनंद वाटतो. कारण मी म्हणजे राज्याचा जरी उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा नेहमी वाटत असतं की माझं शहर, जन्मगाव जे आहे आणि आता पालकमंत्री आहे त्या ठिकाणी खरोखरच मुंबईसारख्या काही वस्तू असाव्यात, पुण्यासारख्या असाव्यात, एवढंच कशाला परदेशासारख्या काही वस्तू असाव्यात. अतिशय जुन्या चांगल्या हेरिटेज वस्तू ज्या आहेत या नाशिकमध्ये आहेत, ज्याचाच आम्हा सगळ्यांनाच अनुभव आहे. त्याचप्रमाणे की नवीन प्रकारच्या सुद्धा काही चांगल्या वस्तू, नवीन टेक्निक्स ज्या येत आहेत त्याचं लवकरात लवकर जे आहे या शहरामध्ये येता याव्यात. आणि त्यासाठी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि शहराचं सौंदर्य वाढवलं पाहिजे. शहराचं उन्नतीसाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. शेवटी आलेल्या प्रत्येकाला वाटलं पाहिजे की हे शहर जे आहे हे राहण्यासाठी, उद्योगासाठी, व्यवसायासाठी अतिशय उत्तम शहर आहे, आनंद देणारं शहर आहे. या शहराला सांस्कृतिक वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, पौराणिक वारसा आहे. आता मी त्या संपूर्ण याच्यामध्ये जात नाही, परंतु हे शहर जे आहे अतिशय समृद्ध असं हे शहर आणि हा जिल्हा आहे. आणि त्यामध्ये आपण अधिक भर टाकत आहात. मी या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला सुद्धा शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.